नमस्कार. पुलंच्या स्मृतिदिनानिमित्त आपण सगळे इथे जमलेलो आहोत. पडद्याचाही आडपडदा असू नये असं आपल्याला आणि पुलंना सुद्धा वाटत असेल. आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. 7 वाजलेले आहेत. पुलप्रेमी रसिकांचं मी जवळीक सोलापूरतर्फे आणि श्री हिराचंद नेमचंद वाचनालयातर्फे मनःपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, आज 12 जून पुलंचा स्मृतिदिन आहे. आज रसिक हो, काही काही माणसं खरंच इतकी मोठी असतात की त्यांचं नाव उच्चारताना देखील प्रथम नमस्कार करून मगच ते उच्चारावे. पुलं हे असंच एक नाव आहे. पुलं नावातल्या गारुडानंच आपल्या सर्वांना आज इथे खेचून आणलंय, याची आम्हाला नम्र जाणीव आहे. मराठी माणसांच्या जीवनामध्ये हास्याचे मळे फुलवणाऱ्या पुलंच्या उपकारातून उतराई होण्याचा विचारही मनात येऊ शकत नाही. स्वतःच्या लेखणीवर पुलंनी अमाप संपत्ती मिळवली आणि वंचितांचं जीवन सुखाचं करण्यासाठी ती उधळूनही दिली. कलेच्या प्रांतामध्ये पुलंनी काय केलं नाही हो, असं एकही सांस्कृतिक क्षेत्र दाखवता येणार नाही की जिथे पुलंचा स्पर्श लाभलेला नाही. वक्तृत्व, दातृत्व, संगीत, रंगभूमीवरचा एकपात्री प्रयोग इतकंच नव्हे तर केवळ आपल्या असण्यानं देखील पुलंनी आपल्या सर्वांना भरपूर उदंड असा आनंद दिलेला. पुलंच्या नावाची चांदणी ही देवघरातल्या चांदीच्या टाकाप्रमाणे अनेकांच्या मनामध्ये स्वच्छ लखलखते. पुलं नावाचं हे चैतन्याचं झाड आनंदाच्या फुलांनी बहरलेलं आहे. वाऱ्याचा थोडा जरी हेलकावा आला तरी पटापट पुष्पांचा वर्षाव होतो. आनंदाच्या या झाडाची काही फुलं आज तुमच्यासाठी. आमचं भाषाविषयक धोरण हे एक प्रहसन आहे. पुलंचा एक लेख आहे, त्याच्यावरचं हे नाट्यीकरण करून तुमच्या समोर सादर करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे. आणि रावसाहेब या व्यक्तिचित्राचं अभिवाचन आहे. यात मध्ये पुलंची हार्मोनियम वाजवतानाची एक छोटी चित्रफीतही आहे. या सगळ्या कार्यक्रमाचा एकूण अवधी 1 तास 45 मिनिटं आहे. सुरुवातीला रावसाहेब, चित्रफीत आणि एकांकिका किंवा प्रहसन असं या कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन शशिकांत लावणे, संहिता लेखन वनिता म्हैसकर, नेपथ्य सुमित फुलमामडी, वनिता म्हैसकर आणि ओंकार कुलकर्णी, संगीत श्रीरंग सराफ आणि यातील सहभाग अशोक किल्लेदार, सुहास मार्डीकर, डॉक्टर गौरी कहाते, सारिका अग्निहोत्री, ओंकार कुलकर्णी, शरण बिराजदार, अमित लिमये, वनिता म्हैसकर आणि शशिकांत लावणे. विशेष आभार डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, श्री हिराचंद नेमचंद वाचनालय सोलापूर. आमच्या अनेक कार्यक्रमांना त्यांचं सहकार्य लाभलेलं असतं. मी सुमित फुलमामणींना विनंती करतो
की डॉक्टर येडेगावकरांना एक पुष्पगुच्छ देऊन आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवाव्यात. संबंधामध्ये म्हटलं की प्रकाश वलगुलवार हे माझे मित्र आहेत आणि वेगळ्या क्षेत्रात राजकारणात असून सुद्धा नाटकामध्ये, साहित्यामध्ये, संगीतामध्ये, कलेमध्ये या सगळ्या गोष्टींच्यामध्ये रस घेणारा असा तो एक रसिक मित्र आहे. याआधी नाट्य संमेलन जे आपलं सोलापूरला एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं होतं त्याचं संपूर्ण क्रेडिट त्यांची ती कृष्णाची करंगळी होती, बाकीच्यांच्या आमच्या सगळ्यांच्या काठ्या होत्या. प्रकाश यलगुलवार हे अखिल भारतीय नाट्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी येऊन आमचा एक छोटासा एक पुष्पगुच्छ स्वीकारावा ही मी त्यांना नम्र विनंती करतो. वनिता म्हैसकर त्यांना पुष्पगुच्छ देतील. आता यापुढील प्रत्येक शब्द पुलंचा. त्याआधी दोन महत्त्वाच्या सूचना. कृपया आपापले मोबाईल्स या 1.5-2 तासासाठी सायलेंट मोडवर ठेवावे. तुमचा, इतर रसिकांचा आणि आमचाही कोणाचा रसभंग होऊ नये ही काळजी घ्यावी. अगदी सुरुवातीलाच मोबाईल्स वाजले म्हणून ही नम्र सूचना करतोय. आपापले मोबाईल्स बंद करून ठेवावे. कार्यक्रमाचा अवधी 1 तास 45 मिनिटं. आठवणीतले पुलं. एखाद्या माणसाची आपली वेवलेंथ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये याला काही उत्तर नाही. 15-15, 20-20 वर्षाच्या परिचयाची माणसं असतात. त्यांच्या घरी जाणं होतं, भेटणं बोलणं होतं, पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाही. आणि काही माणसं अगदी क्षणभरातच जन्मजन्मांतरीचं नातं असल्यासारखा दुवा साधून जातात. सूत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात. बेळगावच्या कृष्ण हरिहरांची अशीच माझी गाठ पडली. त्यांना सगळे लोक रावसाहेब म्हणायचे. बेताची उंची, पातळ पांढरे केस, मागे फिरवलेले, भाग्याची चित्र रेखायला काढतात तसलं त्यांचं कपाळ. परीट घडीचं दुटांगी पण लफे काढल्यासारखं धोतर व रेचा पेला देखील खुलतो. आणि काही माणसं दूध देखील ताडी प्यायल्यासारखं पितात. रावसाहेब शौकीन होते पण वखवकलेले नव्हते. जीवनामध्ये त्यांनी दुर्दैवाचे दशावतार पाहिले असतील, पण उपाशी वाघ हा काय आपली चाल मरतुकड्या कुत्र्याच्या वळणावर देई. सोन्याच्या थाळीतून पहिला दूध भात खाल्लेल्या धनत्तर हुच्चेराव हरिहर वकिलांच्या किट्टप्पांनी पुढल्या आयुष्यात कधी कधी शिळ्या भाकरीचा तुकडा सुद्धा मोडला होता. पण काही काही हस्तस्पर्शच असे असतात की त्यांच्या हाती कणेर देखील गुलाबासारखी वाटते. रावसाहेबांची जडण खानदानी खरी, पण माणूस गर्दीत रमणारा. सिगारेटचा दमदार झुरका घेतानाच काय, पण जोरात हसले तरी त्यांना ठसका लागायचा. कारण ते हसणं देखील बेंबीच्या देठापासून फुलायचे. हे स्मितहास्य वगैरे असले हास्याचे नाजूक प्रकार त्यांच्या चेहऱ्याला कधी मानवलेच नाही. एकदम साताच्या वर मजले. या राजा आदमीची आणि माझी पहिली भेट कोल्हापूरच्या शालिनी स्टुडिओमध्ये घडली. 10-15 वाद्यांचा असा ताफा घेऊन मी पुढ्यात बसलो होतो आणि एक गाणं बसवत होतो. विष्णुपंत जोग आपल्या पहाडी आवाजामध्ये गात होते. जोगांचा वरचा षड्ज ठ्या लागला
आणि तो वाद्यमेळ आणि जोगांचा स्वर याच्या वर चढलेल्या आवाजात कुणीतरी ओरडलं, हान तुझ्या. आता इतकी सणसणीत दात कुणाशी गेली म्हणून मी मागे चमकून पाहिलं तर आमच्या दिग्दर्शकांच्या बरोबर जे गृहस्थ आले होते तेच हे रावसाहेब. या रावसाहेबांनाच घेऊन मग दिग्दर्शक पुढे आले आणि म्हणाले, हे बेळगावचे कृष्णराव हरिहर बर का. मी आपला रीतसर नमस्कार वगैरे केला. रावसाहेबांनी मी अगदी त्यांचा शाळू सोबत असल्यासारखी ओळख असावी इतक्या जोरानं माझ्या पाठीवर गुद्दा मार आणि म्हणाले, काय दणदणीत गाणं हो तुमच्यात ते फुल्या फुल्या फुल्या. अहो काय आहे, रावसाहेबांची वाक्य तशीच बोलायची म्हणजे मुश्किलच आहे. कारण शरीरासारखीच मनालाही कुबड आलेली माणसं अश्लील अश्लील म्हणून ओरडायला लागायची. वा 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 वा, काय तर तो गाणं हो तुमचं ते. पण ते तुमचं तब्बल जे तेवढं शिंच कुचकुचत वाजवते की हो. काय तेवढं त्याला थोडं चहा घी पाजा की. ए तो तबला थोडं छप्पर उडवणारा वाजव की रे. काय तर ते वाजवते. आणि त्या छप्पर तोड्यानंतर 5-1 शब्दांची शिवी झकासपैकी छप्परच उडून गेली. तसेच पुढे गेले. तब्बलजीला म्हणाले, कोणाचं रे तू. तब्बलजीनं आपला वंश वगैरे सांगितलं. आणि मग काय आहे ते माईक पुढं थोडंसं नरम वाजवावं लागतं. अशा सबबी सुरू केल्या. अरे मग त्या रेकॉर्डिंगवाल्याला सांग की रे, शिंच हे माईकचं बोंडूक जरा वर उचल म्हणून. हा काय तर त्या बळवंतराव रुपडीकरांचं ऐकलं नाहीस का रे तबला. हा ते कशाला उद्याची बात रेकॉर्ड ऐक की रे. त्याच्या वाटे तू हे तुझं शिंच्या माईक कसं येत नव्हतं रे, फुल्या 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 असं म्हणत त्यांनी स्वतःच माईक वर उचलत, हाण बघू आता असं म्हणून त्या रेकॉर्डिंगचा ताबा घेतला. त्या स्टुडिओमध्ये त्यांचा जुना राबता असावा. रेकॉर्डिस्ट सुद्धा त्यांच्या परिचयाचेच होते. मग थोडा वेळ इरसाल कोल्हापुरीमध्ये त्यांचा आणि यांचा लढिवाळ संवाद सुरू झाला. मला सांगतोस का रे रेकॉर्डिंग बरं का पियल, हे तुमचं रेकॉर्डिस्ट खुंटा एवढा होतो माझ्या धोत्रावर मुतत होतो. आता बघा कसं वर मिशा घेऊन मला शिकवतंय शहाणपण. अरे या कोल्हापुरातल्या क्राऊन सिनेमाचा नारळ फुटला तो माझ्याच हातून की रे. तू जन्म झाला होतास का रे तेव्हा. या तुमच्या वाजंत्रीवाल्यांना जोरात वाजवायला भाऊ, जोर नाही एकाच्या रांडीच्या फुल्या फुल्या फुल्या. हे असलं नाटक सारखं जोरदार गाणं आणि ते साथ कसलं रे असलं हे मिळमिळीत. तो हे काय तबला वाजवत आहे का मांडी घालवत रे. एवढं बोलून रावसाहेब अगदी ठसका लागेपर्यंत हसले. रावसाहेबांचा हा उतार मला अपरिचित असला तरी त्या स्टुडिओतल्या मंडळींना सगळ्यांना ठाऊक असावा. कारण त्यांच्या त्या आडवळणी बोलण्यावर सगळे लोक अगदी मनसोक्त हसत बिसत होते. रेकॉर्डिस्टनी मग त्यांना आपल्या बूथमध्ये नेलं आणि रावसाहेबच्या काचेमागून मानाबिना डोलवायला लागले. या माणसानं मला पहिल्या भेटीतच खिशात टाकलं. त्यानंतर 1-2 वर्षातच मी बेळगावला प्राध्यापकी करायला गेलो आणि पहिल्या दिवशी रावसाहेबांच्या त्या अड्ड्यामध्ये सामील झालो. रावसाहेब सिनेमा थिएटरच्या व्यवसायात होते. बेळगावातल्या रीड्स थिएटरमध्ये तो बैठकीचा अड्डा असायचा. तो म्हणजे रावसाहेबांचा एक दरबारच होता. त्या दरबारात अनेक विसंवादी पात्र जमायची. पण त्या सगळ्यात ऑर्केस्ट्राचे कंडक्टर म्हणजे रावसाहेब. फक्त राजकारणातल्या माणसांना मात्र तिथं मज्जा होती. म्हणजे कुणी मज्जा मुद्दामून केला होता असं नाही, पण मानाची खुर्ची त्या खुर्च्यांच्या मध्ये नसल्यानं ती जी जात आहे ती या दिशेला फिरकतच नसे. त्या थिएटरच्या बाजूला एक छोटीशी अशी बंगली होती. तिच्या दारामध्ये संध्याकाळी खुर्च्या मांडल्या जायच्या. पंखा चालू केल्यासारखी संध्याकाळी 6च्या सुमाराला तिथे गोड अशी हवा यायला लागायची. एकतर बेळगावी लोण्या इतकीच तिथली हवाही आल्हाददायक. हळूहळू मंडळी मग दिवसाची कामधामं उरकून तिथं जमायला लागली. त्या बैठकीमध्ये वयाचा, ज्ञानाचा, श्रीमंतीचा, सत्तेचा कसलाही मुलाहिजा नव्हता. एखाद्या खिलाडू कलेक्टरचं सुद्धा
रावसाहेब स्वागत करायचे, आलं तिच्या आईला लोकांच्यात काडे करून. आता त्या रावसाहेबांच्या शिव्याच खायला सगळी माणसं जमायची. मग त्या अड्ड्यामध्ये आमच्या रावसाहेबांची काय, रावसाहेब आज काय पावडर बिवडर जास्त लावली आहे असं म्हणून कळ काढायला कुणी व्यंकटराव मुधोळकर यायचे. आपली शाळा आटोपून नाईट मास्तर यायचे. मग गायन क्लासातल्या पोरांना सारे गम घोकायला लावून अगदी मनसोक्त हसायला आणि हसवायला रामभाऊ विजापुरे यायचे. डॉक्टर कुलकर्णी, डॉक्टर हणमशेठ यांच्यासारखे यशस्वी डॉक्टर यायचे. कागलकर बुवा हजेरी लावायचे. पुरुषोत्तम वालावलकरांसारखा एखादा छान पेटीवाला, रावसाहेब ते जरा संगीत नाटकाचं जमवा की हो असं म्हणत त्यांच्या मागे भुडभुड लावायचा. विष्णू केश कामतांसारखा जगन्मित्र चक्कर टाकून जायचा. मधूनच मग रामकृष्णपंत जोशांसारखे धनिक सावकार यायचे. बाळासाहेब गुडीसारखे अगदी सज्जन पोलीस ऑफिसर ते यायचे. असा तो भयंकर विसंवादी असा अड्डा असायचा. पण सगळ्यात मोठा दंगा मात्र रावसाहेबांचा. त्यांचं एक जिमी नावाचं कुत्रं होतं बरं का, जिमी. फार लाडका कुत्रा त्यांचा. त्यालाही त्या रावसाहेबांच्या शिव्या कळत असाव्या, कारण ते नुसतं यू 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 म्हटलं की जरा हलायचं नाही, पण जिम्या भाड्या ये गिरे लेका म्हटलं की पळत यायचं. सिनेमाच्या व्यवसायात रावसाहेबांचं आयुष्य गेलं. मॅनेजरीपासून ते मालकीपर्यंत थिएटरमधले सिनेमाचे सगळे भोग त्यांनी भोगले. पण 15-15 आठवडे चाललेला सिनेमा देखील कधीही आत बसून पाहिला नाही. कारण नाटक आणि संगीत हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते. कर्नाटकातली वैष्णव ब्राह्मणांची घरं म्हणजे अत्यंत कर्मठ. त्या एकत्र कुटुंबातल्या 16 ओळ्यांच्या तारेवर कसरत करीत पावलं टाकायची. त्यातून रावसाहेबांचे वडील म्हणजे नामवंत वकील. अहो, घर सोन्या नाण्यांनी भरलेलं असल्या या कडेकोट वातावरणातल्या विष्णू सहस्त्रनामाच्या आणि तप्त मुद्रांकित नातलगांच्या पूजापाठाच्या गोषात कृष्णरावांच्या कानी बेळगावच्या थिएटरातले नाटकांच्या नांद्याचे सूर कसे पडले याचंच मला नवल वाटतं. वडिलांची करडी नजर चुकून रावसाहेबांनी भास्कर बुवांच्या पासून ते तुंगी रंगीपर्यंत सगळ्यांची गाणी ऐकली होती. बालगंधर्व, बापूराव पेंढारकर, दीनानाथ यांची नाटकं सीझन तिकिटांच्या खुर्च्यात धरून पाहिली. शाळा, अभ्यास वगैरे क्षुद्र गोष्टींचा मनसोक्त तिरस्कार केला. लौकिक अर्थाने पोरगं बिघडलं. लग्नाची माळ देखील त्या वातावरणामध्ये त्यांना जखडून ठेवू शकली नाही. वाडवडिलांची इस्टेटीवर डोळा न ठेवता ती त्यांनी एकुलत्या एक मुलाच्या नावे करून त्या संपत्तीवर उदक सोडलं आणि आपली भाकर आपण कमवून खायला लागले. फकिरी स्वीकारली. ही खुशीची फकिरी मोठी अजब असते. त्यातून तो जुना काळ, अब्रह्मण्यम या सदरामध्ये असंख्य गोष्टींची यादी. पण यादीच्या स्वीकाराखाली नकारच सगळे. पण इथे म्हणजे सुरसंगत जडलेली त्या सुरांचं भूत मानगुटीला जे बसलं ते अखेरपर्यंत काही नाही उतरलं. ही न उतरणारीच भूत. नारायणराव बालगंधर्वांच्या ताने गणिक 1 या दरात वडिलांच्या हातचे फटके कृष्णरावांनी का खाल्ले हे त्यांना जडलेलं वेळ ज्यांना लागले त्यांनाच कळेल. लौकिक अर्थाने घरसंसाराला पारख्या झाल्या या अमीराची फकिरी जमा खर्चाच्या वया वाचता येणाऱ्यांना नाही कळायची. जाऊ देते. कुणाच्या जीवनाला चौकट मानवते, कुणाचं जीवन रांगोळीच्या कणांसारखंच विस्कटण्यातच रमतं. रांगोळीचा प्रत्येक कण जिथे पडेल तिथे आपला रंग घेऊन पडतो. तशी ही माणसं सुद्धा जिथं जातील तिथे आपला रंग टाकतात. घराच्या चौकटीत, शिस्तशीर समाजाच्या चौकटीत या रंगाचा जुळता रंग नाही सापडत त्यांना. मग आपल्याशी जमणारा रंग शोधत हिंडतात. या माणसांची कुळं निराळी, कुळाचार निराळे. आवश्यक गरजा कधी सुटत नाही आणि कितीही चुकवायच्या म्हटलं तरी चौकटी नशिबाला सुटत नाही. आणि म्हणूनच असल्या प्राणांची फरफट चालू असते.
घरातला कुठलाही कर्मठ कुळाचार न सांभाळणाऱ्या रावसाहेबांना गाणं वाजवण्याच्या कुळाचाराविषयी मात्र विलक्षण आस्था होती. रागांची नावं सुद्धा त्यांना काही चटकन ओळखता येत नसत, पण वर्जस्वराचा चटकन अंदाज यायचा. असं काही चुकलेलं दिसलं की भर मैफिलीत मला ते विचारायचे, गल्ली चुकलं का होय पियल? म्हणजे एखाद्या रागाचा काष्टा सुटल्याचं किंवा रागिणीचा पदर ढळल्याचं चटकन त्यांच्या लक्षामध्ये यायचं. एकदा काय झालं, बेळगावामध्ये कुठल्याशा कंपनीचं मानापमान नाटक होतं. मी, रावसाहेब आम्ही असे शेजारी शेजारीच बसलो होतो. आता जोगळेकर, दीनानाथ, पंढरपूरकर बुवा असल्या मातबर आवाजांनी गायलेली पदं त्यांच्या कानात. ती गाणी या नव्या नटांनी गायला सुरुवात केल्याबरोबर रावसाहेबांची ती 4 रांगांपर्यंत ऐकू जाणारी कुजबूज ती सुरू झाली. काय होय हे कसलं धैर्य तर हो, शी 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 शी, याच्यावर त्या भामिनीचं कुत्र खुश होणार काय? काय हो हे त्या मिरजेच्या बँड वाल्यासारखं दिसतंय की हो. अरे लुगडी धू की रे तू भामिनीचं. मी आपलं त्यांना सारखं गप्प करत होतो, जाऊ दे रावसाहेब. पण त्या दिवशी त्या धैर्यधराच्या पात्राला सुद्धा काय दुर्बुद्धी झाली होती कोण जाणे. त्यांनी ते या नव नवल नयनोत्सवा हे आहे ना, ते अगदी उडत्या झालीत. या नव नवल नयनोत्सवा असं ठाय लईत सुरू केलं. झालं. इथं रावसाहेब पेटलेच एकदम. त्या गायक नटाच्या त्या खोट्या लढिवाळ सुरांच्या जागेवरती रावसाहेबांच्या ज्या शिव्या जात होत्या ना, त्या जर त्या बिचाऱ्या नटाच्या कानी पडल्या असत्या तर तो नाटक धंदा सोडून गोरक्षण संस्थेची पेटी हातात घेऊन श्लोक म्हणत हिंडला असता. अंक पडला तर रावसाहेब म्हणाले, पियल चला हो, ते धैर्य जर शिंदरीचं गाठ पडते का बघू, चला. मी म्हटलं जाऊ दे रावसाहेब, जाऊ दे, कशाला, तुम्ही सुद्धा 1 नंबर शेपूट घालणार बघा. झालं, शेपूट घालणारे म्हणाले म्हणून म्हटलं धैर्य दाखवा. आम्ही गेलो, रंगपटात गेलो तर रावसाहेब लगेचच, अरे ते धैर्य धराचं पार्टी कुठे रे, ते थोडंसं बघू की कुठे आहे असं म्हणत एकदम आतच शिरले. आणि त्या 3 चांदण्यांच्या मानकऱ्याला पहिला साजरा तुमचं बाबला होता गो. चाल जुनं चाल बदलायचं काय काम हो तुमचं. त्या धैर्यधराची बिचारीची बोबडीच वळली. लक्ष्मीधर झाला तो पार. अहो ते भास्कर बुवांसारखं आणि ते गोविंदराव टेंबेंसारखं जंगी गवई चाल लावून गेलं. ते काय गांजा पिऊन चाल करत होता का रे? हा, लगेच तो धैर्यधर आपला, नाही त्याचं काय आहे, पण आम्ही काय चाल बदलू नये का काय? धैर्यधरानं बिचाऱ्यानं थोडंसं धैर्य गोळा केलं. बदला की हो, बदला की. ते दीननाथ मंगेशकर बदललं नाही काय? बदला की. पण आमच्या बापाचं टाप होतं काय त्याला विचारायचं की का बदललं रे म्हणून. तर त्याचा तर अधिकार होत. ते त्याच्यासारखं एक ताण तुम्ही घ्या, मूळ व्याध होतं की नाही सांगा. अरे चाल बदलायचं म्हणजे काय अधिकार गीतिकार नको का रे? हा, उगीच आपलं काय ते तुमचं नरड कसलं होते, नरड ते सूर कसलं ते एरंडेल पडते तसलं बुळबुळीत चाल बदलतो म्हणजे. अरे कोणीतरी चांगलं बाळ गंधर्वासारखं गुरुगिरूचं पाय धर. ते सगळी गाणी गिणी नीट बसू की. आता उगीच ते जमत नाही तर उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका घेतो म्हटलं तर गरज काय म्हणतो रे मी. आणि गाण्याचा कुळधर्म पाळ की रे, उगीच नाही तो हुंबपणा कशाला. आता रावसाहेबांना जतन करावासा वाटणारा कुळधर्मच निराळा होता. त्या शौकीन माणसाला स्टेजवर रुक्मिणी सुभद्रेचा पदर ढळलेला काही चालत नसे. काय होय पियल, हे रुक्मिणी का होय? ते बेळगावच्या बोगरविषयीच राहत होतं काय हो? ओ नारायणराव बालगंधर्व ते खरी बाई नव्हतं तर पदर कसं घट्ट धरून ठेवायचं.
आणि काय हो हे तो. आता थिएटर सिनेमा धंदा म्हटलं की पोरीवाळींची तिथे नेहमी गर्दी असायची. अशा वेळी या रसिक माणसाच्या डोळ्यामध्ये बुबुळाच्या जागी फक्त झरब असायची. कुठे एखादा गुंड कुठल्या पोरीची त्या गर्दीचा फायदा घेऊन टवाळी करताना दिसला की पोलिसी वाटबीट न पाहता फोडून काढायचं. थिएटरातल्या नोकर चाकरांची काय बिशाद्या गैरफायदा घेतील. तिथे तर शिव्यांच्या जोडीला हातामध्ये हंटरही असायचं. शौक करायच्या जागी शौक करावेत माणसाला, उघड करावे असल्या खाक्याचा हा माणूस. संस्कृती, मूल्य, श्लीलता हे त्यांना शब्दही कळत नसत. माय भगिनी वगैरे भाषेचं ढोंग सुद्धा नव्हतं. पण जगण्या वागण्यातली कुरूपता मात्र चटकन त्यांच्या लक्षात यायची. एखाद्या मित्राच्या घरात आपण आहोत म्हणून काही वाक्य जपून टाकावी असली काही सफाई काही कळायचंच नाही. कुठल्याच्या नाटकामध्ये एक घाणेरडी वाक्य आली होती म्हणून आम्हाला सांगत होते. काय सांगू बहिणी, काय तर ते नाटक हो, असलं घाण नाटक लिहिणाऱ्या त्याला उलट टांगून पुढे सगळ्या शिव्याच. आणि मग एकदम त्यांच्या लक्षात आल्यावर काय तर ते म्हणजे आमचं तोंड म्हणजे गटारच की हो, इथं जिरतच बघा ते सगळं. सॉरी हा बहिणी, म्हणजे आमचं जी म्हणजे तिच्या आईला तुम्हाला सांगतो, तुम्ही नको म्हणलं तर फोकलीचं शिव्या असायचंच हो. आता यामध्ये 2 शिव्या येऊन गेल्या याचा त्यांना पत्ताही नसायचा. शेवटी आम्ही सुद्धा रावसाहेबांच्या वागण्याचं घरामध्ये काही लक्षात घेतच नव्हतं. कुणाला काही वाटायचंच नाही. जसं आपल्याला एखाद्या लहान पोरानं शर्ट वर करून नागव्याने वावरण्यामध्ये काही वाटत नाही ना, तसं असायचं. तसंच त्यांच्या भाषेचं काहीतरी स्वरूप होतं. 4 शिव्यांचं तिखट घातल्याशिवाय आपल्या वाक्यांना हवा तो अर्थच येणार नाही, अशी काहीतरी त्यांची समजूत असावी. बेळगावामध्ये एक आर्ट सर्कल नावाची सांस्कृतिक कार्यक्रमांना वाहिलेली संस्था आहे. रावसाहेब त्या संस्थेचे प्राण. अगदी जीवापाड मेहनत करून त्याने आपल्या सहकार्याच्या जोडीने ती नावारूपाला आणली. एकतर काय, घराच्या 4 भिंतीत रमून मी आणि माझं एवढं करणारा हा जीवच नव्हता. श्रीमंतीचं वारं अंगावरून गेलं की बऱ्याच लोकांच्या मनाला लकवा भरतो. माणसं अपयशापेक्षा सुद्धा यशानेच जास्त मुरझाड बनतात. पण रावसाहेबांच्या मनाच्या पोलादाला निराळच पाणी चढलेलं होतं. त्यामुळे त्यांना गंज वगैरे चढूच शकत नसे. आता या आर्ट सर्कलचं मी एक नाटक बसवलं होतं बरं का. काम करणारी सगळी हौशी मंडळी. रावसाहेबांच्या रीड थिएटरमध्ये ते नाटक. सकाळी 9 नाटक. मी, माझी पत्नी, आणखी 1-2 नट असे सगळे मिळून आम्ही सकाळी 5-5:30च्या सुमाराला पूर्वतयारीसाठी म्हणून थिएटरमध्ये गेलो. बघतो तर काय, अहो रावसाहेब हातात झाडू घेऊन स्टेज झाडत होते आणि नोकर चाकर लोक असे चोरट्यासारखे उभे. अहो रावसाहेब काय करताय हे तुम्ही, काय करते तुमचं ते तोंडाला रंग फासायचा, बघा बघू तुम्ही, जा बघू तुम्ही तिकडे. आपण रावसाहेब तुम्ही कशाला झाडू मारताय. मग काय या भोसरीच्याला सांगू. अरे आज नाटक, आपलं नाटक. आता आपलं नाटक म्हणजे वहिनी काम करणार, आमचं सबनीसची मुलगी काम करणार, झालंच तर चांगल्या घरातल्या मुलीबाळी काम करणार. अरे त्यांच्या पायात स्टेजवरचं काही खेळा गेलं तर काय रे. हा या शिंदळीच्यांना काय परवा आहे का त्याची. झाड म्हटलं की नुसतं झाडू फिरवणार आणि बूड वर करून नुसत्या बिड्या फुकत गप पडणार बघा. यांच्या बापाला झाडलं होतं काय रे स्टेज. मी मगाशी पाहिलं तर पियलो 3 खिळे तिच्या. तुम्ही चला बहिणी तिकडे, मेकअपवाला आला की नाही बघा, चला. वाक्याच्या एक झटक्यासरशी हा सोन्याच्या धारेतून दूध प्यायलेला मालक थिएटर झाडत होता. का तर आमच्या मुलीबाळी तिथे चालणार, त्यांच्या पायामध्ये खिळे जातील म्हणून. नाटक सुरू झालं. आता हौशी मंडळींचं नाटक जितकं ठीकठाक व्हायचं तितकंच झालं. पण डोक्यावरून पाण्यानं भरलेली कळशी ओतावी असं त्यांच्या चेहऱ्यावरून कौतुक सांडत होतं. नाटक पार पडल्यानंतर
दुपारी 4 वाजता घरी येऊन स्वस्त झोपलो होतो. झोपेत कोणीतरी पाठीवरून हात फिरवतंय असं मला वाटलं. खूप कष्ट घेतले हो, खूप कष्ट घेतले बघा तुम्ही. ओ रावसाहेब माझ्या कॉटवर बसलेत. वास्तविक रावसाहेब माझे कोणीही नव्हते. गाण्यातली का नाटकातली त्यांना फार मोठी जाणकारी होती अशातलाही भाग नाही. साहित्य वगैरे भानगडींशी त्यांचा काही संबंधच नव्हता. आता मी कॉलेजात मराठी शिकवतो म्हणजे काय शिकवायचं असतं हो त्यात. खरंच आहे ते. पुस्तकच काय पण रोजचं वर्तमानपत्र देखील वाचायचे कष्ट त्यांनी कधी उठवले नसते. राजकारण आणि त्या क्षेत्रातली माणसं यांच्याविषयी मात्र त्यांना कमालीचा तिरस्कार होता. कुठल्याही समारंभाला एखाद्या पुढाऱ्याला अध्यक्ष बोलवायचा प्रश्न आला की रावसाहेबांचा पहिला विरोध. आमच्या अड्ड्यावर कोणी पॉलिटिक्स काढलं घाल की रे त्याला ते पुल्या कशात तरी नेऊन. आता कुठे नेऊन ह्या जागा सुद्धा ठरलेल्या असायच्या. घाल की तिच्या आयला त्याला त्या 12 गडगड्याच्या विहिरीत घाल की रे. हे सगळं बघा जाकीट नेहरू बघा सगळं. आता बेळगाव म्हणजे कानडी मराठी वादाची पेटती भट्टीच ती. एकदा खाणेसुमारी झाली. रावसाहेबांनी लगेच आपली मातृभाषा मराठी असं लिहिलं. असं लिहिल्यावर कुणीतरी त्यांना म्हणालं, काय रावसाहेब तुमची मातृभाषा मराठी? अरे इथं शिंच्या मराठी नाटकाला गर्दी होतं का कानडी रे फोकलीच्या? अरे दुकानदाराचं बोर्ड ज्या भाषेत लिहिलेलं असतं ना ती त्या गावची भाषा. काय तर ते जाऊ दे सोड. काय चांगलं गाण्या बिण्याचं बोला की हो. ते कानडी आणि मराठी दोन्ही लिहून घाला की हो तिकडे. आता तिकडे म्हणजे कुठे हे सगळ्यांना माहिती होतं. एकदा सर्कलमध्ये विलायत खां साहेबांची साकार होती. रीड्समध्ये पाहुण्यांच्यासाठी उतरायला केलेली एक सुंदर खोली आहे. तिथेच खां साहेबांची उतरायची व्यवस्था केली होती. रात्री 4-4:30 पर्यंत खां साहेबांनी अशी सतार वाजवली की त्या आठवणींनी आज सुद्धा माझ्या अंगावर काटा येतो. रात्रीच्या सरत्या प्रहरात त्यांनी तर तोडीच्या सुरांचा म्हणजे पांडोटच काढला. बोटात नुसती वीज उतरली होती. जलशाच्या ठिकाणाहून रीड्स मधल्या त्या गेस्ट रूम मध्ये आम्ही आलो. खां साहेब आडवे झाल्याबरोबर रावसाहेबांनी त्यांचे पाय चेपायला सुरुवात केली. अंग रगडायला लागले. खां साहेब आपले ओशाळले. अरे ये क्या कर रहे हो? तर रावसाहेब अगदी आपल्या अफाट उर्दू मध्ये त्यांची तारीफ करायला लागले. क्या तुमने बजाया सो तो एक सुर को इधर ऐसा डाल्या. खां साहेबांना ते कळलं नाही त्यांचं नशीब. पण प्रसंगी कर्दन काळाचा अवतार असणारे रावसाहेब असे घायाळ झालेले पाहिले की नाही. त्या ब्रॉन्झच्या पुतळ्याच्या अंतःकरणात खळाळलेलं निर्मळ असं पाणी दिसायला लागायचं. रावसाहेब असंस्कृत होते हे किती छान होतं. आम्हा सगळ्यांनाच त्या दिवशी खरोखर खां साहेबांचे पाय धरावेसे वाटत होते. पण रावसाहेबांनी ते धरले. सभ्य संस्कृतीची समाजातल्या या स्थानाची शिष्टाचाराची कसलीही कुंपणं त्यांना आड आली नाही. मनाची कवाडं सताळ उघडी टाकून हिंडणारी ही माणसं. म्हणूनच त्यांच्या वागण्याला इस्त्री नव्हती. हळू बोलण्याची वगैरे सफाई नव्हती. भल्यांना लंगोटी आणि नाठाळाला काठी बस. आर्ट सर्कलसाठी जीवापाड राबणारा हा माणूस मानाच्या प्रसंगी मात्र पसार व्हायचा. स्टेजवर बसायची पाळी आली की एरवी कसल्याही आपत्तीला न डगमगणाऱ्या रावसाहेबांची बसल्या ठिकाणी बोबडी वळायची. 100 वेळा ते भाषणाचं सांगितलं तर बघा तुला मी सांगतो चक्क गाडी घेऊन पळूनच जायची. त्यांच्या रीड्स मधल्या त्या सुंदर खोलीमध्ये मी आणि राम गपाले दूध भात चित्रपटाची पटकथा लिहित होतो. एकदम रावसाहेब ही तर निवांत बसून लिहा बघा. डिस्टर्ब करायला कोणी आलं ना तर ढोंगणावर लात मारून हलून देतो. रावसाहेब ढोंगणावर लात बीत मारू नका. अरे म्हणजे काय रे काहीतरी ते स्टोरी लिहायचं म्हणजे इझी काम आहे का रे ते? हा
मध्येच कोणीतरी येणार, उगीच वेळ खाणार, आणि मग लिंक तुटलं की गेलं की रे ते सगळं ह्याच्यात. मग आम्हाला निवांत वगैरे सोडून रावसाहेब गेले. 10-15 मिनिटांनी पुन्हा परत स्टोरी सुरू केलं का रे? नाही, थांबा. अरे आज एक अक्षर लिहायचं नाही तुम्हाला सांगतो. अरे शिंच्या आज अमावस्या आहे म्हणे. चाललं पाहिजे ना आपलं पिक्चर. आपलं पिक्चर. रावसाहेबांचा खरं म्हणजे वास्तविक त्या चित्रपटाशी काहीही संबंध नव्हता. पण हे दोस्ताचं कार्य ना, म्हणजे घरचं कार्य. वास्तविक मी रावसाहेबांना देवदेव करणाऱ्यातले कधीही बघितलेले नाहीये. मी कधीही त्यांना मारुती, विष्णू असलं करताना पाहिलेलं नाही. पण खाली जाताना कोणाशी तरी बोलताना कोणीतरी त्यांना सांगितलं की आज अमावस्या आहे. झालं, कशाला सुरू करता रे असं म्हणत ते वर आम्हाला सांगायला धावत आले. त्या खोलीत येऊन कुणीही आमच्या कामामध्ये व्यत्यय आणू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त करणारे रावसाहेब स्वतःच 50दा येऊन जायचे. हां, पुढं काय झालं रे असं आम्हाला विचारायचं आणि आपल्या सुधारणा सुचवायचं. बरं, त्या सुधारणाही अचाटच असायच्या. पियल एक बेस्ट सजेशन आहे बघा आमचं. सांगा तुमचं काय ते हिरोईन काय हो, त्याचं काय नाव त्यांचं? अरुंधती. हां, अरुंधती. ते अरुंधती असतं ना, त्या अरुंधतीला बघा एक थोडं लेडी शिटारिस्ट करा. काय लेडी शिटारिस्ट म्हणजे बायकांनी सतार वाजवलं पाहिजे हो. आता हे त्या रावसाहेबांचं काय वेळ होतं कोण जाणे. त्यांच्या मोटारच्या मागच्या काचेवर देखील एक सतार वाजवणाऱ्या बाईचं चित्र असायचं. रावसाहेब लेडी सिटारिस्ट कसली काय करता तुम्ही? अहो एका देवळातल्या भट्टीची मुलगी ना ती सिटारिस्ट कशी होईल? मग बाप बदला की तिचं. तुम्ही असं करा बघा, ते बाप असतं की नाही त्या बापाला थोडं थिरकवासारखा तबला प्लेअर करा. अहो रावसाहेब, आता देवळातला भटजी काय देवापुढे सोडून दिसून तबला वाजवत बसायचं दाखवायचं का? देव बदला की हो मग. एक थोडं सतार आणि ठाण 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 तबला पाहिजे बघा. पुढे काय आहे त्या कथेमध्ये, ती नायिका गर्भवती असते असा एक प्रसंग आहे. तो कथाभाग त्यांनी ऐकला. अर्ध्या पाऊण तासांनी पुन्हा परत. तुमचं कोण हो ते हिरोईन? अरुंधती. आता या अरुंधती नावाशी त्यांचं काय वैर होतं कोणास ठाऊक. शेवटपर्यंत त्यांच्या ते कधी लक्षात राहायचं नाही. कोण हो तुमचं ते हिरोईन? बरं, तिला पोरगं झालं काय? झालं की काय झालं? काय झालं? मुलगा का मुलगी? मुलगा. चला बरं झालं. पण याद राखून ठेवा, बायकांच्या ऑडियन्सला रडवायला ते पोरगं मारून बिरून टाकू नका. हा, अरे पुन्हा पुन्हा सारखं येऊन तेच विचारायचे. अरे ते हिरोईनचं पोरगं ते कसं आहे? मारायला तर सांगून ठेवता ना तुम्हाला. अरे मोठ्या माणसाला मार की रे, ते पोर कशाला मारतो रे? पोरं मारून लोक रडवून पैसे मिळवायचं म्हणजे पाप हो तू. आता हे बघा, ते हिरोईनचं बाप भज्जी असतं ना ते. आता भज्जी म्हणजे म्हाताराच असणार की. मारा की त्याला. काय रडलं तर रडू दे किलो, पोर मारू नका बघा तुम्हाला सांगतो. हा, आमची ती पटकथा लिहून होईपर्यंत रावसाहेब चिंतेमध्ये. बरं, आपल्या खोलीत एका पटकथा लेखनाचा कार्यक्रम चाललाय याचीच त्यांना धुंदी चढलेली. हे बघा, तुमचं स्टोरी इकडं चाललंय ते कुणालाही कळू उपयोगाचं नाही सांगून ठेवतो बघा तुम्हाला. हां, असं म्हणणाऱ्या रावसाहेबांनी आम्हाला डिस्टर्ब करणाऱ्यांच्या तंगड्या तोडण्याच्या धमक्या देताना ते सिक्रेट निम्म्या वेळगावाला सांगून टाकलं. ते तिकडं जायचं नाही. हा, ते सिक्रेट आहे त्यांचं, स्टोरी लिहित आहेत ते. आम्ही आपले 5-6 तास गोष्टीवर काम करून संध्याकाळी अड्ड्यात येऊन बसायचो. लगेच रावसाहेब तिकडे. छे 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 काय हो तुमचं ते हिरोईन काय नाव त्याचं? अरुंधती. हां, अरुंधती. अरुंधतीचं हजबंड मेलं की हो.
मेलं की रथाखाली. फार वाईट झालं बघा. पाप हो पाप असं म्हणून ते आमचंच सांत्वन करायला लागले. आता परीकथा वाचणाऱ्या पोरांचं कसं होतं ना, की जसा खरा कावळा देखील चेटकीच्या शापानं कावळा झालेला राजपुत्र आहे असं त्याला वाटायला लागतं की नाही, तशी त्यांची अवस्था असायची. त्या चित्रपटाची मी पद लिहित होतो. रावसाहेब आपले दर 5 मिनिटांनी यायचे. झालं का रे पद असं म्हणून मला विचारायचं. मी आपलं काय उगीच आपलं देवाला सेवा प्रीतीला भीती असं जुळवायच्या मार्गात होतो. रावसाहेब केव्हा मागे येऊन उभा राहिले कळालंच नाही. जायला काय हो हे एवढंसं पद लिहायचं तर किती टाईम हो. अहो रावसाहेब भानगडी असतात. म्हणजे बघा आता उजळली प्राची, आता या प्राचीचं यमक जुळवायचं. आता यमक म्हणजे काय ते जुळवायचं म्हणजे काय ते सगळ्या भानगडी मी त्यांना समजून सांगितलं. असं आहे होय, तर त्या प्राचीला जोडी हुडकून काढायचं म्हणजे पिढाच की हो ते. रावसाहेब गेले. माझी 2-4 पदही लिहून झाली. दुपारी घामाघूम होऊन रावसाहेब आमच्या खोलीत. पिएल एक थोडं गच्ची बसते का बघा हो. गच्ची तर तुम्ही ते मगाशी प्राचीला काय ते शिंगवीचं म्हणाल होता ना, हुडकत होता काहीतरी. त्या गच्चीमध्ये ची येत नाही काय. हे रावसाहेब आम्हाला यमकाच्या संकटातून सोडवायला आले होते. आमच्या त्या पदामध्ये गच्ची बसत नाही असं म्हटल्यानंतर त्यांना विलक्षण दुःख झालं. पण एका दिवशी असा काहीतरी भाबडा प्रश्न विचारायचे की त्यांच्या चेहऱ्याच्या ठिकाणी मला अगदी लहान मुलाची निरागसता दिसायची. केलं चायला तुम्ही एवढे यमे. आमचा एक सिंपल प्रश्न सांगा बघू. बोला. हे माणूस हे असं खारी गिरी घालून पुढारी कशाला होतंय हो. कशाला होतंय हे. कुठे सतार नाही, नाटक बघणं नाही, गाणं नाही, उगीच रांडेचं गळ्यात हार घालून घे आणि हिट. एक लग्न म्हणून करायचं नाही, नाहीतर नाही एक चांगलं बाई म्हणून ठेवायचं नाही. हे असलं कशासाठी करतोय होय. हा अरे जरा दोस्त गिस्त घेऊन बस की रे भाड्या. उगीच ते मायक्रोफोनच्या बोंडुक्यात जीभ घालून भडा 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 शिंच्या झोप की रे. लेका निवांत ढुंगण भर करून सांगा की कशाला होतंय हो हे पुढारी. आता काय सांगायचं कपाट. नाही तुम्ही मला सांगा की आता यमय व्हायचं तर काहीतरी कॉलेजात शिकावं लागतं. बुक वाचा, परीक्षा द्या, पिढाच किती सगळी. आता कुठं गवई व्हायचं तर तंबोरा घेऊन गळा घासीत बसावं लागते. तर मला सांगा पुढारी व्हायचं तर काय करतात होय लोक. काय करतात सांगा की. रावसाहेबांच्या त्या प्रश्नाचं उत्तर मलाही अजून सापडलेलं नाही. असंच एकदा एका रात्री आम्ही त्यांच्या त्या रीड्स मधल्या खोलीमध्ये गात बीत बसलो होतो. रावसाहेब काही मूडमध्ये नव्हते. त्यांचं लक्षच मैफिलीमध्ये शक्य नव्हतं. आम्ही आपलं वाजवत बसलो होतो पण वालावल करायला थोडं ते शरणागता वाजू की रे चांगलं असली काही फरमाईशही झालेली नव्हती. काही वेळाने त्यांनी आपल्या नोकराला हात मारले. अमीर. अमीर आला. मग त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी पाठवून दे म्हणून सांगितलं. थोड्याच वेळात तो दुसरा नोकर आला. तो असा थरथरत येऊन उभा राहिला. रावसाहेब उठले आणि त्याला न भूतो न भविष्यती अशा शिव्या दिल्या. यथेच्छ बोलून झाल्यानंतर आपल्या खिशाच्या पाकिटातून पैसे काढले आणि त्याच्या हातावर ठेवत ते म्हणाले, जा भोसडीच्या, जा की तिकडे, उद्या सकाळी हबीजात भर. त्या माणसाने रावसाहेबांचे एकदम पायच धरले. आणि अहो चांगला मध्यम वयाचा तो गृहस्थ लहान पोरासारखा आवाज काढून रडला. अक्षरशः आसवांनी त्यांनी रावसाहेबांची पावलं भिजवून टाकली. जा जा की रे, आता जा की. ते बायको आलं की नाही हॉस्पिटलातून. काय तिकडंच आहे ते. नाही आणली तिला घरी. का घाल तिला तिकडं नेऊन हॉस्पिटलात. डॉक्टरला सांगून आलोय मी. या इस्मानी त्यांच्याच कचेरीतले पैसे खाल्ले होते.
पोलिसात जायची पाळी आली. दरिद्र हो दरिद्र बघा, येल शेण खायला लावतोय हो माणसाला. 18 वर्ष काम करते बघा आमच्याकडे. बायकोचं हेल्थ बोंबललं, काहीतरी टीबी बीबी घालेलं असणार. आता सिनेमाचा गल्ला येतो ना पुढ्यात, कसं आवरायचं हो मन. गेला की आता आता 8 पोरांचं बाप हे, ह्याला काय तुरुंगात घालायचं. तेवढ्यात कुणीतरी म्हणालं, खरंय खरंय रावसाहेब, पण खरं म्हणजे त्यांनी तुमच्याकडे मागायचे हो सरळ. तुम्ही तरी शाणेच की हो. अरे माझी अडचण आहे रे, दे थोडं पैसे असं म्हटलं तर कोणी देतं काय? हा, अरे माझी बायको नाही रे सुख देत मला, एक पोरगी देता काय तुमचं असं म्हटलं तर देतं का कोणी? अरे त्याला बोगारविषयीचाच रस्ता धरावा लागतो रे. अरे घरात थोडं चांगलं भरपूर सुख असलं तर माणूस रांडेकडे कशाला जाईल रे? काहीतरी बोलू नका बघा. असला हा साधा वेदांत घेऊन माणूस जगला. कुणी त्यांना शाणं म्हटलं, कुणी खुळं म्हटलं, कुणी सज्जन म्हणाले, कुणी व्यसनी म्हणाले. कुणाच्या हिशेबी ते दुष्टही असतील. सगळ्यांच्या शिव्या ओव्या मुक्तपणानं झेलत आणि दांडगेपणानं परत टोलवीत जाणारा हा माणूस आत मात्र कुठेतरी खिन्न होता. एकटेच असले की त्यांना विलक्षण उदासीनता यायची. आपल्या त्या जिमीला घेऊन थिएटर जवळच्या अंगणामध्ये खुर्ची टाकून एकटेच बसलेले दिसायचे आणि त्याला नातवंडाला खेळवावं तसे ते त्याला खेळवायचे. त्यांना खरोखरीचं नातवंड होतं, पण ते असून ह्यांच्या मांडीवर ते खेळू नये असा काहीतरी उलटा फासा पडला होता. तहानलेल्याला पाणी मिळू नये हा तर नियतीचा अगदी लाडकाच खेळ आहे. रावसाहेबांच्या संसाराच्या सारीपाटावर काही दाणं अशी उलटी पडली होती, त्याला कोण काय करणार. दिवस कसे गेले काही कळलंच नाही. आणि मग एके दिवशी बेळगावातला आमचा शेर संपला. कुणाचं उष्ट कुठल्या गावी किती सांडावं याचाही काही संकेत असावा. कॉलेजातल्या चालक वर्गाचे आणि आम्हा प्राध्यापकांचे मतभेद झाले. आम्हा 7-8 जणांना कॉलेजमधल्या त्या जागून हाकलून लावलं. तशा नोटीस आल्या. बेळगावचा निरोप घेऊन पोटापाण्याच्या उद्योगाची दुसरी सोय बघायला म्हणून आम्ही निघालो. ज्या गावात मला अतोनात प्रेम मिळालं ते गाव सोडून मला निघावं लागलं. बेळगावच्या फलाटावर निरोप घ्यायला आलेल्या स्नेही सोबत्यांची खूप दाटी जमली होती. त्या स्टेशनामध्ये पुण्याला जाणारा पहिल्या वर्गाचा एक डबा जोडला जातो. तो यार्डातच होता. विष्णू केश कामतांनी तिथे परस्पर आमचं सामान नेऊन टाकलं होतं. बेंगलोर मेल आली. डबा जोडल्यावर उघडून आत गेलो तर रावसाहेबांनी आम्हाला आमच्या न कळत सगळा कंपार्टमेंट आतून फुलांनी शृंगारलेला होता. मी आणि माझ्या पत्नीनं आत्तापर्यंत अश्रूंचा बांध आवरला होता तो फुटला. ही सारी मंडळी कोण होती आमची? एका कॉलेजात मी एक साधा लेक्चरर, थोडा गाणं वाजवण्यातला, सिनेमा नाटकात रमलेला. इथे सखेनी सोबती कुणी इथे कुणी तिथे असं करत रंगणारा. फलाटावर रक्ताच्या नात्याचं असं कोणी नाही. विद्यार्थी, स्नेही सोबती, अड्ड्यातले दोस्त, वयानी मानानी ऐश्वर्यानी खूप वडील लोक होते सगळे. त्यांनी त्या कौतुकाने आम्हाला अगदी गुदमरून टाकलं. गाडी हलता हलता रावसाहेब लहान मुलासारखे रडत ओरडले, कशाला आला होता रे बेळगावात? वर्ष निघून गेले. पुण्यातलंच आमचं बिहार. ज्या दिवशी आम्ही बेळगाव सोडलं 30 तारीख शनिवार होता. रात्री जेवायला बसलो. पत्नीनं आठवण करून दिली, बरोबर वर्षापूर्वी याच दिवशी आपण बेळगाव सोडलं होतं. दारावरची घंटा वाजली, तार आली. मुधोळकरांनी तारेत लिहिलं होतं, रावसाहेब वारले, उद्या सकाळी प्रेत यात्रा. लगेच ते
रावसाहेब गेल्याला आज 26 वर्ष होत आहे. रेडिओवरच्या सतारीवर काहीतरी झंकारतं. पर्योत्सुक करणारा जुना स्नेहगंध दरवळायला लागतो. त्यांच्या त्या लेडी सिटारिस्टची आठवण येते. हसू येतं, रडूही येतं. देवानी आमची लहानशी जीवनं समृद्ध करायला दिलेल्या या मोलाच्या देणग्या न मागता दिल्या होत्या, न सांगता परत केल्या.